बीड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात एक रंजक ट्विस्ट आलाय। म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागरांनी शिवसेनेत असलेल्या काका जयदत्त क्षीरसागरांचा पराभव केला। सध्या जयदत्त क्षीरसागर शिवसेना शिंदे गटात आहेत। आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर अजित पवार गटात गेले। आता जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर दोन्ही महायुतीत असल्यामुळे तिकिटाचा घोळ तयार झालाय। आजच्या व्हिडिओत आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव। बीडच्या राजकारणात मुंडे घराण्यानंतर जर कोणत्या घराण्याचं वर्चस्व राहिलंय तर ते म्हणजे क्षीरसागर घराणं। केसर काकू क्षीरसागर यांनी या घराण्याच्या राजकारणाची मुहूर्तवेढ रोवली। त्यात तब्बल 3 वेळा बीडच्या खासदार राहिल्यात। केसर काकूंनंतर त्यांचा मुलगा जयदत्त क्षीरसागरांनी त्यांचा वारसा पुढे घेऊन जात राजकारणात प्रवेश केला। काँग्रेसमध्ये केसर काकू या शरद पवार गटाच्या नेत्या होत्या, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही क्षीरसागर घराण्यानं शरद पवारांची साथ दिली। पुढे 2009 आणि 2014 असे सलग दोनदा जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येत राहिले। मात्र 2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेनं त्यांना बीडमधून उमेदवारीही दिली। मात्र आता राष्ट्रवादीसमोर प्रश्न होता की त्यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार। अशातच त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागरांनी विडा उचलला आणि राष्ट्रवादीचं घड्याळ बांधत तब्बल 2200 मतांनी काकांना आसमान दाखवलं। नंतरच्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं, म्हणजेच शिवसेनेत फूट पडली। एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केलं। त्यात जयदत्त क्षीरसागरांनी देखील आपल्या राजकीय भविष्यासाठी एकनाथ शिंदेंची साथ दिली। पुढे त्यांच्या अगदी वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली। अजित पवारांनीही आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीसोबत घरोबा केला। त्यावेळी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाला सर्वात मोठं खिंडार हे बीड जिल्ह्यात पडल्याचं चित्र होतं, कारण जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 आमदारांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। मात्र अशातही संदीप क्षीरसागरांनी शरद पवारांची साथ सोडली नाही। पुढे लोकसभा निवडणुकी लागल्या आणि बीडमधून शरद पवारांनी बजरंग सोनवणेंना मैदानात उतरवलं। त्यांच्या विजयात संदीप क्षीरसागरांनी मोठं योगदान देत आपल्या मतदारसंघातून तब्बल 62,000चं मताधिक्य दिलं। आता याचा विचार विधानसभेच्या दृष्टीने केला तर संदीप क्षीरसागरांचा विजय हा निश्चितच मानला जातोय। आता त्यांच्या विरोधात काका जयदत्त क्षीरसागर शिवसेना शिंदे गटाकडून तयारी करतात, तर त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागरांनी देखील अजित पवार गटात प्रवेश करत उमेदवारीवर दावा केलाय। योगेश क्षीरसागरांचं देखील बीडच्या राजकारणात मोठं नाव आहे। त्यांनी नगरसेवक म्हणून देखील काम केलंय। शिवाय त्यांची ओळख जिल्ह्यात एक उच्च शिक्षित तरुण नेता म्हणून आहे। काका आणि पुतण्यापैकी महायुती कुणाला उमेदवारी देणार हे तर वेळच ठरवेल। मात्र या सर्वांमध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरणार आहे। जरांगे पाटलांनी देखील बीड विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून उमेदवाराची चाचपणी केली आहे। ते कुणाला मैदानात उतरवणार यावरही लक्ष असणार आहे। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, तुम्ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।